मग विराट कोहलीला किती लोक इथे मिस करतात खरं सांगा. आम्ही सगळेजण तर हात वर दे, हात वर. विराट कोहली रोहित शर्मा आम्ही रोहित शर्मा फॅनचे कट्टर फॅन आहे आम्ही. जेवढी अनुष्का मिस करत नाही तेवढे क्रिकेट फॅन. वाटतं तुम्हाला की ह्यांच्यापैकी कोणी जाऊ शकतो? मला तर वाटतं सूर्यकुमार यादवच जाणार त्याच्यानंतर. झालं ना, एज पण झालं आणि टीम मध्ये आता भरपूर नवीन यंग मुलं पण आहेत. यावेळी जी विराट आणि रोहित शर्माच्या वेळी जी टीम होती तशी टीम दिसते तुम्हाला ही की त्यापेक्षा स्ट्रॉंग वाटते टीम? थोडी लूज आहे थोडी. पुढचा जर 2-4 पिरियड खेळला तर ठीक, जर 3-4 विकेट पडला तर संपला विषय. एकतर अहमदाबाद मॅच आहे, बोलू शकत नाही. पनवती ग्राउंड आहे. अहमदाबाद मॅच आहे तर बोलू शकत नाही. बोलू शकत पण नाही. मग फायनल कुठे झाला पाहिजे होता? फायनल कुठे झाला? वानखेडे स्टेडियम. तुला काय वाटतं? मायानगरी म्हणतात, जसं आपण सपनो की नगरी हा आपण 2011चा वर्ल्ड कप पण तिकडे जिंकला, तर माझ्या हिशोबाने तिकडंच राहायला पाहिजे होता. 23चा पण तिकडंच राहायला पाहिजे होता. ते 50 ओव्हरचा जेव्हा 50 ओव्हरचा बनला तेव्हा समजेल. आता 2020 मध्ये काय बोलू शकत नाही. काल हेड या टेल? हेड्स. हेड्स हे जिंकलेले आहेत. अशीच मॅच उद्या भारत जिंकणार की नाही जिंकणार? जिंकणार नाही. बोलूया जोरात, इंडिया इंडिया. हाय, मी अमोल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की न्यूझीलंड विरुद्ध आपण फायनल खेळायला चालू आहे. सूर्यकुमार यादव चेंबूरचा मुलगा, आपलाच आहे ना, लोकल. येस. कधी बघितलं तुम्हाला या चेंबूरमध्ये सूर्याला? कधी बघितलं? नाही, मी बघितलं नाही कधी. पण ऐकलंय की सूर्या चेंबूरचा आहे? हो, ऐकलं. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? सगळ्यांना माहिती आहे. बीआरसीच आहे. हाँ पता है. पता है ना सूर्या? कभी मिला है सूर्या को? चान्स मिला है देखने? नाही भेटायचा चान्स नाही. टीव्ही वरती बघतो की आपण. टीव्ही वरती तर ते वेगळंच आहे फिलिंग. काय वाटतं अहमदाबाद मध्ये फाइनल मैच होते हैं, तर अहमदाबाद तो हमने सुना है कि पनौती रहा है अपने भारत के लिए, तो क्या लगता है ये इस बार की पनौती मिटा के आएंगे लोग? हाँ, इस बार की पनौती मिट जाएगी. कौन अच्छा खेलेगा क्या वाटतं? हार्दिक पांड्या है, शिवम दुबे है, ईशान किशन ऑलरेडी फॉर्म में है बहुत ज़्यादा. तो इस बार इंडिया टीम, अभिषेक शर्मा, शायद विराट कोहली वाला लास्ट वर्ल्ड कप याद होगा, विराट कोहली भी पूरा सीजन फ्लॉप था, सबने क्वेश्चन किया बट फाइनल में वो खेला. तो मे भी अभिषेक शर्मा भी फाइनल खेल सकता है अच्छा. बाकी हर ईशान किशन फॉर्म में ऑलरेडी, हार्दिक पांड्या, शिवम दुबे है, और शिवम दुबे अभी तक एक भी मैच ऐसा हारा नहीं है वो लोग फाइनल जब तक वो खेला है इंडिया टीम में. सो ही इज़ द लकी गाय. सो जीत सके, इंडिया ही जीतेगा. सो मला वाटतं अभिषेक शर्मा. काय वाटतं? संजू सॅमसन, ईशान किशन आणि हार्दिक पांड्या. ठीक हे आहे. तीन. तुम्हाला संजू सैमसन संजू काय वाटतं? संजू सॅमसन खेळ फॉर्म में वापस आ गया फॉर्म में वो. हाँ. उसको मतलब पूरा मतलब जो न्यूजीलैंड सीरीज था उसमें कुछ उसने रन नहीं किया था. तो ये न्यूजीलैंड टीम टफ दिख रही है इंडिया से ज्यादा? नहीं पक्का? टफ नहीं है. तो साउथ अफ्रीका आनी चाहिए थे फाइनल में. नहीं, जो अच्छा क्रिकेट खेलेगा वो जाएगा फाइनल, सिंपल है. फाइनल में तो 2 टीम चली गई है ना. हाँ तो इंडिया और न्यूजीलैंड है ना फाइनल में, तो वो दोनों अच्छा क्रिकेट खेला पूरा टूर्नामेंट, इसलिए वो दोनों फाइनल में. काय वाटतं तुम्हाला की सूर्यकुमार यादवने किती रन केले पाहिजे? चेंबूर आणि मुंबईचं नाव केलं पाहिजे. फायनलला सूर्यकुमार यादव बॅटिंग करणार, हो. सॅमसन, बुमरा हे 3 मेन असणार आहे. बूम बूम बूम. बुमरा. आणि काय वाटतं की ह्या T20 वर्ल्ड कप नंतर जसं रोहित आणि विराटने संन्यास घेतला होता, T20ला सॅल्यूट करून निघून गेले होते, काय वाटतं ह्यावेळी हा T20 वर्ल्ड कप जर भारत जिंकला तर वाटतं तुम्हाला की ह्यांच्यापैकी कोणी जाऊ शकतो? मला तर वाटतं सूर्यकुमार यादवच जाणार याच्यानंतर. का असं वाटतं? झालं ना, एज पण झालं आणि टीम मध्ये आता भरपूर नवीन यंग मुलं पण आहे. पण सुपला वाटतं बाकी अजून भरपूर काय बघायचं? नाही, पण त्या हिशोबाने आता तो लीड करतोय म्हणून टीम मध्ये आहे. हो. पण मला असं वाटतं की आता मला वाटतं की त्याला निवृत्ती घेतली पाहिजे. बाय बोलता येईल ना? उद्या मॅच आहे माहिती आहे ना, फायनल आपण पोहोचलोय. काय वाटतं का कोण जास्त रन करेल उद्याच्या मॅचवर बसून करूया आपण? संजू सॅमसन. पक्का? तुला आवडतो संजू सॅमसन? हार्दिक पांड्या आवडतो. आणि सूर्या, तुम्हाला ते आठवतंय का की आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो होतो 2024ला, ती कॅच आठवते? लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग. सूर्यकुमार यादव. लॉंग ऑफ सूर्यकुमार यादव. आता वर्ल्ड कप फायनल मध्ये इंडिया पोहोचलेली आहे. सुपर 8 मध्ये पहिली मॅच साऊथ आफ्रिका विरुद्ध हारलो होतो. तुम्हाला असं वाटत होतं की यावेळी जी विराट आणि रोहित शर्माच्या वेळी जी टीम होती तशी टीम दिसते तुम्हाला ही की त्यापेक्षा स्ट्रॉंग वाटते टीम?
थोडी लूज आहे थोडी थोडी लूज आहे कोहली सारखं बॅटिंग नाही ना जे तो कसं पूर्ण मॅच आणतो पूर्ण थोडं खेळून म्हणजे कसं आवड होत नाही लवकर त्यासाठी हार्दिक पांड्या तू काहीतरी बोलवता ते लास्ट पर्यंत मॅच घेऊन होतं म्हणजे पूर्ण मॅच गेम ऑन करूनच ठेवतो तो. कोहली विराट कोहली मग या टीम मध्ये असं वाटतं तुम्हाला कमतरता वाटते भासते थोडं तरी आहे थोडं तरी म्हणजे मीच कसे म्हणजे ज्या गेममध्ये आपण खेळतो त्या गेममध्ये विराट कोहली जोर गरजेचं आहे. बरोबर हा एक रोहित शर्मा दोन एक हिटर आणि एक चेसिंग मास्टर होता. त्याच्यानंतर कॅप्टनशिप पण होता रोहित शर्मा होता. त्याच्यानंतर का बोलू शकत नाही पुढचा जर 2-4 फिल्डर खेळला तर ठीक जर 3-4 विकेट पडला तर संपला विषय. एकतर अहमदाबाद मॅच आहे बोलू शकत नाही. पनवती ग्राउंड आहे अहमदाबाद मॅच आहे तर बोलू शकत नाही बोलू शकत पण मग फायनल कुठे झाला पाहिजे होता फायनल कुठे झाला वानखेडे तुला स्टेडियम काय वाटतं फायनल कुठे झाला पाहिजे वानखेडे स्टेडियम का असं सगळे गेले थोडं पुढे ना प्लेयर मुंबईचेच आहे अर्धवट प्लेयर मुंबईचेच आहे. अच्छा अर्धवट प्लेअर मुंबईचे असल्यामुळे म्हणून मला वाटतं त्यांनी अहमदाबादला ठेवलाय अहमदाबाद ठेवलं असं वाटतं. कोण होती कोण 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 का इकडे नाही यार तू इकडे ना लवकर बघा वानखेडे हा ते आपलं मायानगरी म्हणतात जसं आपण सपनो की नगरी हा आपण 2011चा वर्ल्ड कप पण तिकडे जिंकला तर माझ्या हिशोबाने तिकडच राहायला पाहिजे होता. 23चा पण तिकडच राहायला पाहिजे होता. 23 हा तर आपण जिंकला नाही था सगळे वो आंसू अभी तक नहीं भूले लोग ते आपण जिंकला असता म्हणजे 2023चा वर्ल्ड कप पण जिंकला असता तिकडे आपण. मग हे काय वाटतंय हे मुद्दामून ठेवतात की काय तिथे स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स कुठे पण ठेवू शकतात हे मुद्दा मग नाही इंडियामध्ये कुठे पण ठेवा. इंडियामध्ये मोठा स्टेडियम तिकडेच बांधलेला आहे आणि इंडियाचे मॅच म्हटले की प्रचंड संख्येने पब्लिक येतात बघायला. त्या संख्येने ते पब्लिक भरलेलं पाहिजे त्याहून ते स्टेडियम मध्ये ठेवतात कारण ते स्टेडियम मोठं आहे करून त्यामुळे ते स्टेडियम मध्ये जास्त करून मॅच ठेवतात इंडियाचे मॅच. आपला पोलार्ड काहीतरी बोलतोय पोलार्ड अरे तू कोलाड आहे अरे वा मी काय बोलणार नाही कसं आहे गेल्या वर्षी आपण हारलोय 2023 मध्ये आता या वर्षी आपण जिंकलंच पाहिजे T20 मध्ये 2024 जिंकलो ना आपण 24 जिंकलाय पण ते ग्राउंड मध्ये जर आपण हारलाय ना तिथे आपल्याला जिंकायला पाहिजे बस असं. वा 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 म्हणजे ते दुःख जे आहे त्याच्यावरती म्हणजे जखम जी झाली आहे त्याच्यावरती आता हा प्लेअर मलम लावून ते रिकव्हर केलं पाहिजे राईट. मग विराट कोहलीला किती लोक इथे मिस करतात खरं सांगा आम्ही सगळेजण हात वर रोहित शर्मा जेवढी अनुष्का मिस करत नाही तेवढे क्रिकेट फॅन तर फायनलला इंडिया वर्सेस आता उद्याच्या फायनल मध्ये काय वाटतं तुम्हाला आता अर्जुन तेंडुलकरचं लग्न झालं राईट आहे ठीक आहे आता सचिन तेंडुलकर फायनल बघायला येईल असं वाटतं अर्जुन तेंडुलकर मुद्दा त्याच्या लग्नाच्या नेक्स्ट डे तो खेळायला गेला होता खेळायला सेमीफायनल. गेला हा. आणि याला माहिती नाही खेळतोय सीझन बॉल पण याला माहिती आहे तिथं नाही ते खेळतो खरा खेळतो सीझन बॉल खेळता बॉलिंग मस्त खेळतो तो. तुम्हाला आता सूर्यकुमार यादव चेंबूर मध्ये होता मी असं ऐकून आहे सूर्यकुमार यादव चेंबूरला राहायचा नाही मुंबईत राहायचं माहिती सगळ्यांना. चक्रवर्तीला बघितलंय शुभम दुबेला बघितलंय जयस्वालला बघितलंय अजून आठवण 3-4 जणला बघितलंय पृथ्वी शॉला बघितलंय. हा मी पण बघितलंय विराट कोहलीला बघितलंय रोहित शर्माला बघितलंय सूर्यकुमार यादवला आम्ही सगळ्यांना बघितलं टीव्ही मध्ये बघितलं इतकं भारी वाटलं मला. बीकेसी मध्ये ग्राउंड आहे तिकडे बघितलं होतं सूर्यकुमारला पृथ्वी शॉला सगळं आलं तू बघितलंय रणजी मी पण बघितलं पूर्ण CSK टीम आलता एअर इंडिया मध्ये कोणी विराट कोहलीला बघितलंय काय बोलताय तुम्ही क्रिकेट फॅन्स आहेत ना टीव्ही मध्ये बघितला रोहित शर्माला बघितलंय बीकेसी ग्राउंड मध्ये ना रणजी ट्रॉफी मॅच खेळायला आला होता. मी आता थोड्या वेळापूर्वी एक रील बघून आलोय. मग मला एक आवर्जून प्रश्न विचारायचा आहे तुम्हा सगळ्यांना जर उद्या खरंच वानखेड्यामध्ये वर्ल्ड कप फायनल मॅच झाली असती तर पकडा आपला वन साइड असतं असं वाटतं. नाही न्यूझीलंड टफ आहे न्यूझीलंड स्ट्रॉंग याच्या अगोदर आपण न्यूझीलंड बरोबर खेळलोय आणि न्यूझीलंडले फार आपल्याला भारी पडलेत. आता या वेळेला इंडिया काय करणार ते आता उद्याच्या मॅचला कळणार आहे कारण की न्यूझीलंड आपल्याला भारी पडलेत. याच्या अगोदर आपण त्याच्याबरोबर सिरीज खेळलो आहे. यावेळी
म्हणजे 2019चा वर्ल्ड कप पण आपल्याला आठवतं अरे खूप आठवतोय तो जो MS धोनी रनआउट झाला होता न्यूझीलंड. हा एकदम पॉइंट वरती आलोय आपण. 2023 मध्ये अहमदाबाद हा जो ग्राउंड आहे सगळे बोलतात पनवती ग्राउंड आहे. 2019ला माहिती आहे आपण हरलो होतो न्यूझीलंडला तो MS धोनीचा रनआउट. तर ह्या आठवणी ज्या आहेत ताज्या झालेल्या आहेत. क्रिकेट प्रेमी असतील हे मला वाटतं आज ग्राउंडमध्ये दिसत आहेत. उद्या कोण ग्राउंडमध्ये नाही दिसणार, सगळे टीव्ही समोर असतील. बरोबर. संध्याकाळी खेळून जायला मी. संजू सॅमसंगला आता लोक खूप इमोशनली अटॅच झालेले आहेत. का असं होतंय? कारण त्याला बघ गेली 10 वर्ष तो खेळतोय 2 भारतासाठी. टाइम खेळला, 2 टाइम एक सेमी फायनल मारला आणि क्वार्टर फायनल जिंकला. तेच नॉकआउट मध्ये मी खेळला त्याच्यामुळे आठवण आहे. जर त्याच्या अगोदर एक ओव्हर बॉल मध्ये आउट झाला असता त्याला कोण विचारलं नसतं. 24ला पण तो होता पण त्याला घेतलं नव्हतं. तो ग्राउंड मध्ये दिसला ना. बेंच मध्ये होता, बेंच बसला होता. पण ईशान किशन पण तर चांगलाच खेळतो. 3 आहे ना, 3 प्लेयर आहेत ओपनर मध्ये खेळत आहेत. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन. पण त्यांच्या जास्त अभिषेक शर्मा जास्त चालत नाही म्हणून त्याला संजू सॅमसनला ओपन करायला लागला. क्या बात आहे. हे सगळे क्रिकेटर आहेत आणि खूप त्यांना मालूमात सुद्धा आहे आणि थोडी माहिती पण कळते कारण लहानाचे मोठे या ग्राउंडमध्येच झालं असेल तुम्ही. उद्या इंडिया न्यूझीलंड विरुद्ध फायनल खेळणार आहे. आमची उत्सुकता आहे. पण 2019चे ज्या आठवणी आहेत MS धोनी रनआउट झाला होता तो एक बदला आणि 2023ला तो जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये तो बदला जो आहे रोहित शर्मा सगळ्या भारतीयांच्या डोळ्यातले ते अश्रू ते बदल्याच्या स्वरूपातून आलं पाहिजे असं वाटतं ना. इंडियावर विश्वास पण आहे तो आणणारच वाटतं. ते 50 वर्ष होता. आज 2020 आहे. ते 50 वर्षा जेव्हा 50 वर्ष बनला तेव्हा समजेल. आता 2020 मध्ये काय बोलू शकत नाही कारण गेल्या वर्षी जिंकले तर काय हे नाहीये. ते 50 वर्ष मध्ये मेन महत्व आहे. त्यांचा पण ओपनर खेळतोय चांगला न्यूझीलंड मध्ये पण. खेळणार आहेत. नाही पण हल्ली काही टार्गेट असतो 253 म्हणजे आपण असं 50 ओव्हरमध्ये पण नाही आहोत. आपण 50 ओव्हरमध्ये काय आपल्याला टार्गेट किती होता? टार्गेट आपण किती 250च्या आसपासच दिला होता ऑस्ट्रेलियाला आणि तो नाही फायनल. हा आणि आता 20 ओव्हरमध्ये आपण लास्ट मॅच जे खेळलो 253 मारून सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत चाललं. ग्राउंडवर डिपेंड आहे. ते ग्राउंडवर डिपेंड आहे. तिकडे 2 पिच आहे, एक रेड कलरचा आणि एक कुठला दुसरा व्हाईट कलरचे 2 पिच आहे. त्याच्यामध्ये काय कसलं क्रॉनमध्ये खेळणार ते समजत नाही. पूर्ण ग्रीन पिच आहे तिकडे. नाही तुम्हाला काय वाटतं हे आपण बोलतो ना सगळीकडे चर्चा चालू असते की मॅच फिक्सिंग आहे आता उद्या भारत मॅच हारणार आहे. काय नाही असं काय फिक्सिंग नाही होतो. जे खेळतं त्यालाच माहिती आहे. हा जे खेळतं त्यालाच माहिती आहे की काय होतं काय नाही. राईट उगाच नाही कोण पण काय बोलणं मतलब नाहीये. जे होतं त्यालाच माहिती आहे ग्राउंड मध्ये काय. सो आपण भारताला विश करूया, सगळ्यांना एकत्र बोलूया. सगळ्यांना मला वाटतं की सगळ्यांना उत्सुकता आहे. उद्या आपण सगळे टीव्ही समोर असणार. सो 1 2 3 इंडिया 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 इंडिया. सो हा उत्साह आहे मुंबईतला आणि हा उत्साह आहे भारतातला. सो आपण होप सो की लॉंग ऑफ करून ती जी कॅच पकडली होती तसाच मला वाटतं हा जो कप आहे ट्रॉफी पकडून तो मैदानात येईल आणि भारतात पुन्हा एकदा T20 फायनलमध्ये पोचून हा जो सामना आहे ते जिंकतील अशी आशा आहे. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता जाता एक प्रश्न, हा कितवा वर्ल्ड कप आहे तुम्हाला माहिती आहे? T20 हा T20 वर्ल्ड कप 7 9 11 13 16 19 कुणाला माहिती आहे? 23 8वा किती आहे? 8वा भारत 2007 नाही टोटल हा 10वा आहे. 10 असेल. आणि भारत कितव्यांदा सेमीफायनल खेळला आणि कित्येंदा फायनल मध्ये गेला माहितीये? फायनल मध्ये बरोबर हे 4था वेळ आहे. 7 वेळा आपण सेमीफायनल मध्ये पोहोचलोय म्हणजे 7वी वेळ ही होती आणि त्यापैकी 4 वेळा आपण फायनल खेळतोय. फक्त 2014 जो वर्ल्ड कप फायनल झाला श्रीलंकेविरुद्ध तो हरलो होतो. त्यानंतर आपण हरलेलो नाहीये. आपण काही सेमीफायनल हरलोय आपण. पण 10 पैकी 7 वेळा भारताने हा मान पटकवलाय सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचा आणि 4 वेळा फायनल मध्ये. त्यापैकी 2 ट्रॉफी आपल्याकडे आहेत आणि उद्याची ट्रॉफी पण आपल्याकडे येईल अशी आशा आहे. काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. इंडिया